चला, वर्षभरातले सगळे महत्वाचे सण संपले. नाही म्हणजे मला याचा आनंद होतोय असं नाही, पण हायसं वाटतंय हे खरं. कारण सण आले की आमच्या कोकणातून नातेवाईकांचे, मित्रांचे फोन यायला लागतात. कधी येतोयस की नाही हे विचारणारे. आणि मग मी वाटेल ती कारणं देऊन टाळतो. नाही म्हणजे मला जायची इच्छा होत नाही असं नाही, पण आठवण यायला लागते त्या वर्षीच्या गणपतीची, विजूदादाची आणि आणि गिऱ्याची. भूताखेता आणि कथा. लहानपणापासून ते आता अगदी गेल्या 3 वर्षापूर्वीपर्यंत मी सणासुदीला कायम कोकणात माझ्या गावी गेलो आहे. जसा प्रत्येक मुंबईकर चाकरमनी जातो. शिमगा, देवदिवाळी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती. गणपतीची मिरवणूक, जागरणं, मंगळागौर, भजनाची डबलबारी, ह्या सगळ्या कार्यक्रमात एक एक रात्र कधी कशी संपते कळतच नाही. पण ती रात्र माझ्या मनात अजूनही संपत नाहीये. 3 वर्षापूर्वी मी गणपतीसाठी कोकणात गेलो होतो आणि दरवर्षीप्रमाणे विजूदादांना फरमान काढलं, चला आज खेकडे पकडूक जायचा. मी मुंबईत लहानाचा मोठा झालेलो, त्यामुळे तिथल्या तमाम जनतेसाठी मी म्हणजे नाजूक नार. त्यामुळे इतक्या वर्षात खेकडे पकडायच्या कार्यक्रमासाठी ना कुणी मला परवानगी दिली, ना कुणी आमंत्रण दिलं. पण यावर्षी चक्क विजूदादा म्हणाला, विनय शेठ, किती वर्ष ते डिस्कवरीचे कार्यक्रम बघणार टीव्हीवर. खरोखरच मॅन वर्सेस वाईल्ड म्हणतात ना, त्या आज तुका दाखवतोय. चल 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 चल, यावर्षी तू पण चल खेकडे पकडूक. मला हे ऐकून एवढा आनंद झाला नाही, मी शब्दात तो आनंद सांगूच शकत नाही. पण आपल्या आया आजा आपल्याला लहानपणी सांगायच्या ना, जास्त हसू नये मग रडू येत. त्या रात्री तेच झालं. एक कोयता आणि 2 टॉर्च घेऊन आम्ही निघालो. मी, विजूदादा आणि शेजारचा रम्या. घरातून किटकिट झालीच, कारण जायच्या रस्त्यात खूप रान माजलं होतं. तिथे जनावरांचा धोका असतो आणि शेती करणारे हल्ली कमी झाल्यामुळे त्या वाटेत राखण देणंही कमी झालेलं. राखण म्हणजे काय की तिथं कोंबडं द्यायचं, पण ते गेल्या कित्येक वर्षात दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे भूताखेतांची भीती ही त्यांना वाटत होतीच. पण तरीही आम्ही हट्टाने निघालोच. रिपरिप पाऊस सुरू होता. मध्येच एखादी वीज अशी लखलखायची की दिवस उजाडल्याचा भास व्हायचा आणि मागोमाग मोठा गडगडाट. त्यात ते रान, त्यातली चिंचोळी पायवाट, दूरवर दिसणाऱ्या झाडांच्या सावल्या आणि त्यावरच्या पक्ष्यांचे विक्षिप्त आवाज. उगाच कुठेतरी कुणीतरी दबा धरून बसलंय आणि आपल्याकडेच बघतंय असं मनात येत होतं. आणि मी झपझप पावलं पुढे टाकत होतो. नाही म्हणजे माझा स्वभाव मुळात भित्रा नाहीये, पण कोकणाच्या मातीत काहीतरी मायावी शक्ती आहे, जी दिवसा तुम्हाला तिच्या सौंदर्यानं संमोहित करते, तुम्हाला अलगद भिलकते आणि रात्री नागिणीसारखा विळका घालून तुम्हाला श्वास रोखण्यास भाग पाडते. आणि ती रात्र आम्हाला नुसता विळका घालायला नाही तर खेळायला तयार होती. शेवटी आम्ही पऱ्यापर्यंत पोहोचलो. परा म्हणजे ओढा. तिथे पोहोचल्यावर मला थोडा धीर आला. पाण्याचा शांत खळखळाट ऐकून मनावरचं भीतीचं सावट दूर झालं. आणि मग खेकड्यांची शिकार सुरू झाली, ज्यासाठी मी इतकी वर्ष थांबलो होतो. हां, खेकडे पकडणं ही काही खाऊची गोष्ट नाही आहे. ती खरोखरच एक कला आहे, जी आमच्यात फक्त विजूदादाला अवगत होती. त्यामुळे टॉर्च धरायची जबाबदारी माझ्यावर आणि पिशवी धरायची जबाबदारी रम्यावर आली.
विजूदादा पुढचा कित्येक काळ फक्त अरे या बघा या बघा या बघा असं लगबगीनं म्हणायचा आणि मी तो पाहिल तिथं टॉर्चचा प्रकाश टाकायचो. विजूदादा खेकडा धरायचा आणि रम्या चटकन त्याला पिशवीत घ्यायचा. जशी ओढ्यातून एक एक पावलं पुढे जात होती तसा दर पावलाला एक एक खेकडा सापडत होता आणि मला भयंकर आनंद होत होता याचा. कारण खेकडे पकडण्यातलं मला काही कळत नसलं तरी एवढं मात्र लक्षात आलं होतं की आजवर गणपती जितक्या खेकड्यांच्या शिकारी झाल्यात त्यातली ही एकदम खास रात्र ठरणार होती. आणि तेवढ्यात विजूदादा म्हणाला, आपण मुंबईकरांगा उगाच टाळत होता इतकी वर्षा. आज इलो तर बघ खेकड्यांची लॉटरी लागली नाही काय रे रम्या. मी हसून रम्याकडे पाहिलं पण त्याचा चेहरा स्पष्ट सांगत होता की माझा पायगुण चांगला नाहीये आणि ते खरं ठरलं. रम्या म्हणाला, विजू माका काय ह्या सगळ्या ठीक वाटत नाही या. झाला तेवढा बस झाला. चल 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 मागे फिरूया. मी हे ऐकून गोंधळलो आणि विजूदादा तर खवळला. मागे फिरूया? मॅड झालंस काय? हय सर एवढ्या खेकडे गावतात तर विचार कर कड्यावरून खालच्या बाजू केवढे गावतील. अरे मेल्या दरवर्षीपेक्षा मोठं वाटो मिळत तुका घराक नेऊ. आणि त्यावर रम्या म्हणाला, बाळ जाऊ देत नको माका तो मोठं वाटू. आणि त्या कड्यावरून खाली तर जाऊकच नको अजिबात. तिकडे कोण असता माहित आहे ना तुका? मी घाबरतच विचारलं, कोण असतं तिकडे? गिऱ्या. त्याचा काय ऐकू नकोसा. खेकडे पकडून जाणाऱ्या लोकांनी अफवा पसरवलेली असं. रम्या तुका जर येऊचा नसत ना तर पिशवी देवी नाही आणि निघ चल. माय जयो. रम्या जणू काही हेच ऐकायला थांबला होता. त्याने तडक पिशवी माझ्या हातात दिली आणि उलट्या दिशेने तरा चालू लागला. बघता बघता अंधारात नाहीसा सुद्धा झाला. पण त्याने मनात सोडलेली भीती ती मात्र आल्या पावली मागे फिरली नाही. उलट ती अजून वाढली जेव्हा आम्ही त्या कड्यापर्यंत पोहोचलो. उंच पुरा कडा आणि खाली खोल पाण्याचा डोह. आव वासून बसलेली मगर जशी दिसेल अगदी तसा. आणि मग मगरीला घाबरून एखादी हरणी जशी रानात धाव घेईल तशी माझ्या अंगात भीतीने एक शिरशिरी धावून गेली. मी विजूदादाचा हात धरून म्हणालो, दादा मला पण वाटतंय की आपण थांबूया. आहेत ते खेकडे मोजू हवं तर आणि मग ठरवू ना खाली उतरायचं की नाही ते. विजूदादाने अनिच्छेनेच मान हलवली आणि माझ्या हातातली पिशवी वैतागून ओढून घेतली. त्या पिशवीत मी टॉर्चचा प्रकाश टाकला आणि माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्या पिशवीत फक्त एक खेकडा होता. नाही हे शक्यच नव्हतं. कारण आम्ही किमान 8 ते 10 खेकडे सहज पकडले होते आणि विजूदादाने माझ्या हातून पिशवी घेईपर्यंत ती व्यवस्थित जड होती. अचानक विजूदादाने चिडून एक सणसणीत शिवी घातली, रांडेचो रम्या. अंधारात तुझ्या हातात पिशवी देऊन स्वतःचो वाटो घेऊन पळालो मेलो. आता तर मी अजिबातच मागे फिरणार नाही. ते ना नेलान त्याच्या डबल खेकडे घेऊन परत जाते की नाही ते बघ. फटकेचो वाको इलो त्या रम्याच्या. बोलता बोलता विजूदादा थांबला. त्याने डोहाच्या दिशेने टॉर्च फिरवला. मीही त्या दिशेने नजर टाकली तर रम्या खाली त्या डोहाजवळ वाकून उभा असलेला दिसला. बघ माय झो कसवा. मी पकडलेले खेकडे नेलान ते नेलान वर माका मागे फिरूक सांगून स्वतः कडावरून उतरून खेकडे शोधता. तू थांब इकडेच. आता ह्या मेल्याक काय मी सोडत नाही. विजूदादा रम्याला हाका मारत शिव्या घालत सर कड्यावरून खाली उतरू लागला. बरं आश्चर्याची गोष्ट म्हणजे विजूदादा त्याला एवढ्या जोरानं हाका मारत असूनही रम्यानं एकदाही ओ दिली नाही की वळून पाहिलं नाही. विजूदादा त्याच्या जवळ पोहोचून त्याचं मानगूट पकडणार
एवढ्यात माझ्या मागून आवाज आला. काय झालं रे? विजू कित्याक ओरडता? तो रम्याचा आवाज होता. मी खाडकन मागे वळून पाहिलं तर धापा टाकत असलेला रम्या माझ्या मागे उभा होता. केसापासून नखापर्यंत मुंग्या आल्या अंगाला. मी सुन्नपणे वळून फक्त खाली डोहात पाहिलं. तो रम्या नव्हता. ती फक्त एक सावली होती, 8-10 फुटी, अमानवी, जिच्या डोळ्यातलं लाल उजळ रक्त कड्यावरूनही अगदी स्पष्ट दिसत होतं. आणि स्पष्ट दिसत होतं ते विजू दादाचं घुसमटून झटापट करणारं शरीर. त्या आकृतीनं माझ्या दिशेनं पाहिलं आणि आवाज आला, विनय शेठ, तुम्ही पण येतास? आणि मी बेशुद्ध पडलो. भानावर आलो तो थेट मुंबईच्या घरी. सलग 3 दिवस तापाने फणफणलो होतो असं कळलं. आणि कळलं की विजू दादा गेला. अनेक वर्षापूर्वी त्याच डोहात खेकडे पकडायला गेलेल्या माणसाचा मृत्यू झाला होता. पण त्याचा अतृप्त आत्मा अजूनही तिथेच वास करून असतो. सारं गाव त्याला गिऱ्याच्या नावाने ओळखतं. त्या गिऱ्याने माझ्या विजू दादाला, ज्याला पोहण्यात कोणीच हरवू शकत नव्हतं, त्याला पाण्यात बुडवून मारलं होतं. प्रेत शोधायला तब्बल 8 तास लागले म्हणे. आणि जेव्हा सापडला तेव्हा त्याचे डोळे सताड उघडे होते, भीतीनं विस्फारल्यासारखे. तेव्हापासून मी गावी जाणं सोडलं. ह्या सगळ्या आठवणींनी मनात कालवाकालव होते म्हणून. आणि एक वेगळीच भीती मनात जन्माला आली आहे म्हणून. नाही म्हणजे विजू दादा पण त्याच डोहात बुडून मेला. त्याचा पण गिऱ्या झाला असेल तर. आणि अशाच एका रात्री मला डोहाजवळ ओढून नेऊन, विनय शेठ, तुम्ही पण येतास, असं म्हणाला तर